दंडवत प्रणाम. कल्पना करा, द्वारकेचा राजा असू शकणारा एक दिव्य पुरुष स्वतः रस्ते झाडत आहे, गल्ली बोर्ड स्वच्छ करत आहे आणि कचरा गोमती नदीत टाकत आहे. हा साधा मनुष्य नव्हता. हे होते श्री चक्रपाणी महाराज. पण परमेश्वराने असे साधे कार्य का केले? आज आपण लीळा क्रमांक 2 द्वारका नगरीत निवास समजून घेणार आहोत. द्वारकेत आगमन सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रेय प्रभूंकडून ज्ञानशक्ती प्राप्त झाल्यानंतर श्री चक्रपाणी महाराज पुढील प्रवास करत द्वारका नगरीत आले. द्वारका ही श्रीकृष्णाची पवित्र नगरी म्हणून ओळखली जाते. परंतु येथे महाराजांनी कोणतेही वैभवशाली जीवन निवडले नाही. त्यांनी अत्यंत साधे आणि नम्र जीवन स्वीकारले. स्वच्छता सेवेला प्रारंभ द्वारकेत राहत असताना महाराज दररोज गल्ली बोळ झाडत असत. झाडूने रस्ते स्वच्छ करत, कचरा सुपामध्ये भरत आणि तो गोमती नदीच्या पात्रात टाकत असत. हे काम पाहून अनेकांना आश्चर्य वाटत असे. कारण ज्यांच्याकडे दिव्य ज्ञान आहे, जे ईश्वर स्वरूप आहेत, ते इतके साधे कार्य का करत आहेत? श्रमाची प्रतिष्ठा या लीळेतून स्वामी एक महान संदेश देतात. कोणतेही काम लहान नसते. स्वच्छता करणे, सेवा करणे, कष्ट करणे ही देखील ईश्वर सेवाच आहे. आजच्या भाषेत सांगायचं झाले तर स्वामींनी डिग्निटी ऑफ लेबर म्हणजेच श्रमाची प्रतिष्ठा जगासमोर ठेवली. सुपाचा दिव्य स्पर्श एक दिवस महाराजांच्या हातातील सूप एखाद्या व्यक्तीला स्पर्श झाले. सामान्य लोकांसाठी तो एक साधा स्पर्श होता. परंतु त्या व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल घडला. महानुभाव परंपरेनुसार त्याला मार्ग प्राप्त झाला. मंत्रसिद्धीचे वरदान मिळाले. म्हणूनच परंपरेत असे म्हटले जाते, सुपेनी मार्ग प्रकटे, म्हणजे सुपाच्या स्पर्शाने आध्यात्मिक मार्ग उघडतो. खराट्याचा स्पर्श याहूनही आश्चर्यकारक घटना पुढे घडते. जर महाराजांचा खराटा एखाद्या व्यक्तीला लागला तर त्या व्यक्तीला विद्या प्राप्त होत असे. येथील विद्या म्हणजे सामान्य शिक्षण नव्हे, तर सर्वोच्च ब्रह्मविद्या. म्हणूनच प्रसिद्ध वचन सांगितले जाते, खराटेनी विद्या प्रकटे, म्हणजे खराट्याच्या स्पर्शाने ज्ञान प्रकट होते. प्रतिकात्मक अर्थ या लीळेचा अर्थ केवळ बाह्य स्वरूपात समजून घेतला तर तिचे खरे तत्वज्ञान लक्षात येणार नाही. स्वामी रस्त्यांवरील कचरा साफ करत होते, पण प्रत्यक्षात ते जीवांच्या अंतःकरणातील कचरा दूर करत होते. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, मत्सर हा खरा कचरा आहे. ईश्वराची कृपा मिळाली की हा अंतर्मनातील कचरा दूर होतो. ज्ञानदानाची अद्भुत पद्धत महानुभाव तत्वज्ञानात ईश्वराचा स्पर्श अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याला शक्तिपात असे म्हणतात. येथे सूप आणि खराटा ही केवळ साधने नव्हती, ती ईश्वरी कृपेची माध्यमे होती. ज्या प्रकारे दत्तात्रेय प्रभूंनी पंजाच्या स्पर्शाने ज्ञानशक्ती दिली, त्याचप्रमाणे येथे स्वामी साध्या सेवा कार्यातून जीवांना आध्यात्मिक उन्नती देत होते. नम्रतेचा सर्वोच्च आदर्श या लीळेचा सर्वात मोठा संदेश म्हणजे नम्रता. परमेश्वर स्वतः झाडू हातात घेतो, स्वतः कचरा उचलतो, स्वतः सेवा करतो. यातून ते शिकवतात की जो खरोखर महान असतो तो अहंकारी नसतो. तो सेवेमध्ये आनंद शोधतो. फ्लो टू रिमेंबर ही लीळा लक्षात ठेवण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा. द्वारका नगरीत आगमन, स्वच्छता सेवा, कचरा गोमतीत टाकणे, सुपाचा स्पर्श, मार्गप्राप्ती, खराट्याचा स्पर्श, ब्रह्मविद्या प्राप्ती. मेमरी फॉर्म्युला: द्वारका, सेवा, सूप, मार्ग, खराटा, विद्या. कन्क्लूजन: लीळा क्रमांक 2 आपल्याला शिकवते की ईश्वराची कृपा नेहमी भव्य चमत्कारांमधूनच प्रकट होत नाही.
कधी ती साध्या सेवेमध्ये दिसते, कधी नम्रतेमध्ये दिसते आणि कधी एका झाडू किंवा सुपाच्या स्पर्शातूनही प्रकट होते. द्वारकेतील ही लीळा आपल्याला सांगते की अंतःकरणातील कचरा दूर झाला की मार्गही सापडतो आणि विद्या देखील प्राप्त होते. तुम्हाला या लीळेत सर्वात मोठा संदेश कोणता वाटला? श्रमाची प्रतिष्ठा, नम्रता की ईश्वरी कृपेने मिळणारी विद्या? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.